हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक संजयानं धृतराष्ट्राला उत्तरा प्रकार म्हणजे धृतराष्ट्राला मन कशें आसा तेची उत्तर सांगून ताणें पांडवांक तुम्ही मनांतो भिक्षाटन कोरनासचे श्रेष्ठ तुम्ही धर्मिष्ठ आनी ऐकनाची तशें तांणी राज्य भार कोरोची बापसून सांगेल ऐकू तशी ना तांणी खंयचे उतरां कांदितल न्ही तशें तांकां राज्य सोडून दिवन तुम्ही चमकल्यार सर्वश्रेष्ठ युद्ध नाका म्हूण तशें सांगेल ऐकून युधिष्ठिर ताका समजावन आशिल्लें उत्तर दिता. कृष्णय समा उत्तर दिता संजयाक. धर्म म्हणल पांडवांक मांत्रवे कौरवांक नावे जवो पांडवान कौरवाल राज्य निमगुच्या इलिंचवे तांगेल म्हणलें राज्य कोरून घेतील ಒಪ್ಪಂದ प्रकार तांकां दिवकनवे पण दवरलेले कोणे शकुनींनी दुर्योधनान कोरनवे 12 वर्स वनवास 1 वर्स अज्ञातवास म्हणून ते समरितीर संपन्न करून आयिल्ले दिकून तांगेले राज्य तांकां सोडून दिवच्यो तांगेले धर्म नवे तशी कृष्ण पुरे सांगता कसं न्ही म्हळ्यार पळय सर्व रितीर सांगता तो युधिष्ठिर कसलो धर्मराय कसलो धर्मराय न्ही धृतराष्ट्र कसलो दोग जणांनी परस्पर संधीरी शांतिरी असल्यार मांत्र चंदायर जतये नानतल्यार युद्ध म्हणल्यार सर्वनाश जाता. पळय संजया तूं पांडवांक वना बस त्या परी तूं सांगता म्हणना जाल्यार तांणी शांती संधाना सिद्ध जाल्ल्यांची म्हणला न्हय तरी तुमी वपनाची म्हण जाल्यार युद्ध सहज न्हय युद्ध जवचेत न्हय तदन तांणी युद्धाक समर्थ जावन आसाची दोनी धृतराष्ट्रा सांगतो म्हूण आनी उल्लोच्या कसले बरले संजयाक ना न्हय ताण लेखले की हांव इतली छंद कोरून पुराय उत्तर सांगेलें व्यर्थ जालें न्हय हें म्हूण सांगून ताका दिसलें आतां न्ही हस्तिना पट्टणा वचुका आलोचना करता तो आनी युधिष्ठिरा सांगता हांव वता हस्तिना पट्टणाक. पळय तुगेलें मांत्र एक उतर निमगुचें आसा सर्वनाश जात न्हय कौरवांक गेले म्हणलेलें मना दुख्खान हांव स्वल्प तुगेलें चड उलयलो दिसता तुका जेवताची निमती दुखी जाल्ले म्हूण म्हणटर आसा कळ्ळें. आनी कसं दुखल्यार मना व्हरून घेवं नाका धर्मराया म्हाका तुका ही पांडवांक गेले वरीची म्हूण म्हणटा आनी सात्यकी लागीं कृष्णा लेगीत पांडवांक गेले गी पुरे जनाले तो अनुमती घेता प्रयाणा वचपाक आनी तांगे लागीं क्षमे मागता तेन्ना संजय सांगता ना तूं कसले उलयल्यार आमकां कसले मनान दुख्ख ना इतक म्हणल्यार तूं वपास सांगता म्हणना तुका धार्तराष्ट्राल वरीची म्हळ्यार कौरवाल वरीची पांडवय म्हूण तूं सांगता म्हणना आमकां तस तूं आमकांय तांकांय एक पळयता म्हूण सांगून तशी तूं कर्त करून घेतला हांव तूं आमगेलेय पक्ष न्हय तांगेलेय पक्ष न्हय न्यूट्रल तूं म्हूण म्हाका गोतस मध्यस्थ तूं म्हूण म्हाका गोतस जाल्यार तूं उलयले कसले उतरां तूं आमी बेजार करचे ना इता म्हळ्यार आमगेल्या उल्लोच्या येवका जाल्यार एकलो तूं जेव एकलो विदूर सोडल्या विंगड कोणें आमगेल्या उल्लोच्या कांय येनाची म्हणून म्हाका सम गोतस जाल्यार आतां तुगेले वयर आमकां कसले बेजार ना जाल्यार तुगेलें एक सांगचें हस्तिनापट्टणा तूं चमकल कुडलें आमी पांडवांनी पुरय थंय भीष्माले धृतराष्ट्राले कृपाले द्रोणाले अश्वत्थामाले पुरे म्हळ्यार मालगड्यांक गेले पुरे आशिर्वाद घेतला म्हणून सांगता तांगेले की तांगेले कुशल प्रश्न निमगेल म्हणून सांगता आनी आमी अभिवंदन केलां तांकां म्हणून सांगता. मागीर कितलेकी जन थंय
ब्रह्मचर्य व्रतस्थ जावन आशिल्ले ब्राह्मण आसाची वेदाध्ययन संपन्न ज्ञानी जन आसाची सर्व ही पुढे आमगेला आश्रय आशिल्ली तांगेले पुरे वचून आमी संतोषार आसाची सुखार आसाची म्हणून तांकांय आमगेले एक समाचार दिवका. अश्वत्थामूय तशी तो सदाचार संपन्नूची तो कळवे वेद पुरे शिकला चारी नमने वेदही ताका गोत्तस तसले अश्वत्थामाक आमी निमगेला म्हणून सांगता तुवें कृपाचार्याला वचुका तांगे लागी सांगका. तशी अन्यक कसं म्हळ्यार बाहलिक रायो ताका सगळेची भरतवंशा राजकुमारान म्हळ्यार आम्मेनी कौरवान शांतीर सुका म्हळ्यार मस्त आशस तागे लागी ताका अभिवादन करी तागेले हांव आशिर्वाद निमगेला म्हूण सांग आम्ही कुशल जावन आसाची तो कशस म्हूण निमगोका. बाहलिकाल पूतू सोमदत्तू तागेल पूतू बुरीश्रवसू तांगेले पुरे वचून आम्ही संतोषार आसाचे म्हणून सांगका. तांगेले क्षेम समाचार आम्ही निमगेला म्हणून सांगका. जल्ले नवे वाडणे जल्लरी दुर्योधना लागी बस दुर्योधनाकय हांव निमगेला म्हूण सांग शकुनिकी निमगेला म्हूण सांग कळ्ळें. आनी दुर्योधनाले पक्षा रापच्याक कितले की राय सकडी दुर्योधनाल आह्वाना प्रकार हस्तिनापटणा तांगेल सैन्य चतुरंग सैन्य घेवन येयले न्हय तांकां पुरे जनाक खंयचे खंयचे राय आसाची तांकां म्हाका गोत आशिल्ले मटाक शाल्वक केकय अंबश्ट त्रिगर्त मागीर पूर्व उत्तर दक्षिण देशाचे मस्त राय पर्वत प्रदेश राय पुरय ते आयिल्ल्यांचे म्हणून गोतस आमकां तांकां पुरे जनाक हांव क्षेम समाचार निमगेला म्हणून सांग. आनी युयुत्सू वैशस्त्री पुत्र जावन आशिल्लो युयुत्सू तागे लागी तागेले कुशल निमगेला म्हणून सांगता. कित्याक म्हळ्यार कौरवांगेलंतू युयुत्सूक मात्र आमगेले वटू युद्ध करूंक सर्वता इश्ट ना म्हणून आमकां गोतस जाल्लें. आनी कर्ण ताणी कसा लेखला म्हळ्यार युद्धांतू अद्वितीय जावन आसूचे पांडव कोणाकय गेलूचे जायना नासल्यार हांव तांकां गेलवला म्हूण ताणें लेखला न्हय तसले शूर कर्णाक तागेले कुशल समाचार निमगेला म्हूण सांगता. आनी एकलो आमगेलो थंय एकलो भारी एक आत्मीय आमगेलो आमकां आमगेले पुरय सर्वस्व म्हूण येता कोण म्हळ्यार आमगेले मालगडो आमगेलो गुरू आमगेलो आनमाल समान आमगेलो स्नेहितू सकडी भारी बुद्धंतू तसलो कोण तो म्हळ्यार आमगेले मंत्री धृतराष्ट्राल मंत्री विदुरू तागेल्याक वचून ताणें आमकां कितली कितली की कश्टां दुखोवन पार केला. हें कौरवांक आमगेले वैरी मत्सरस कितली पंत ताणणी आमकां दीश मारू पळयला रे विदुराल निमतीची आमी पळय थंय चुकोवन घेवन आयिल्लीची तशी तागे लागी वचून तागेले क्षेम समाचार आमी निमगेला म्हूण सांगता. अंतपुरांत गांधारी समेत कितली की मालगड स्त्रियो आसाची आमगेले भावंडांगेल बायल आसाची तांगेले पुरे क्षेम समाचार निमगेला म्हूण सांगता. सुन्नाले क्षेम समाचार निमगेला म्हणून का सानसान्न चेली आसाची तांकां आमी आशिर्वाद दिला म्हणून सांगता. तशी दास दासी धोरण म्हळ्यार आतां धर्मरायो इतली सकट सांगता न्हय पुराय जन निमगेला पळय तागेले एक कोण्णा विसरना अशी एळ दुखून तीळ म्हणटा पळय तशी सगळे कुरू राष्ट्रांत कोण्णा विसरनाशी प्रत्येकल्याल प्रत्येक जावन सांगून तांगेल्या पुरो जना लागी आमी संतोषार आसाचे म्हणून सांगता. अनेक कसं म्हूण म्हळ्यार दुर्योधना लेख उत्तर सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार धर्मरायो केलव स्वकर्म निरत जावन आशिल्लो ब्राह्मणाक वार्षिक संभावने दीत आशिल्लो तुगेल कामाचे ते तांकां सम पावयनाचे म्हूण हांगायक पडला. तांकां उपास यथापूर्वक फुडली मणकेची तांणी सर्व सौलभ्य घेवका तशी कोरका तुवें म्हूण सांगला धर्मरायान म्हूण म्हणका. आनी एक कसं म्हूण म्हळ्यार दुर्योधना एक उत्तर सांगता तुवें कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय सगळेची करूंक गेल राष्ट्र निष्कंटक जावन तुगेले जावका म्हूण तुका आश आसला रे तुगेल मनांत बारी इच्छस म्हूण आमकां गोत्तस जाल्यार आरामेराम मी तुका राज्य दिवका म्हूण तूं लेखला तें जायना म्हूण सांग. आनी ताणें आरामेर आमगेलें राज्य घेवन संतोश रासोयेचो म्हूण म्हळ्यार आमी कांय हेडी न्हय नपुंसक न्हय आमकां पौरुश ना म्हूण तशें कसलें ना. तशी आतां दोन मार्ग आसा एक कसं म्हळ्यार इंद्रप्रस्थ आमकां सोडून दिवचें ना नातलें आमगेलें वटू युद्ध करचें आमी दोनीकय सिद्ध म्हणून सांगून युधिष्ठिरान सांगलें कोणाक दुर्योधना सांग म्हूण सांगून
संजया तुगेल विशयांत म्हाका कसले दुःख ना कित्याक म्हळ्यार तूं जेवो अन्यकल्यान जेवो दुसऱ्याकल्यान जेवो धृतराष्ट्रान जेवो तगेल चेडवान जेवो केल्लें म्हणलें आमी कित्याक म्हळ्यार हे पुरे जेवचे शिल पुरे विधी नियम म्हणटाचे ते विधी अस पळय विधी नियम म्हळ्यार देवाल नियम तो देव अस पळय चंग जन जेवो वायट जन जेवो चेडूं जेवो वृद्ध जेवो मांतार जेवो कळ्ळें स्त्री जेवो पुरुष जेवो बलिश्ट जेवो दुर्बल जेवो कोणा जाल्यार पुरे जनान ते विधी निग्रहान तूं आसोका जाता अन्य कसं म्हळ्यार सर्व जिवाक नियंत्रण करचें तो जाल्यार परब्रह्म परमात्मच न्हय तो सर्व प्राणीचे पूर्वजन्माचे कर्मानुसार जावन फल दितर आसता तशी पूर्वजन्मा कर्म लायक आसल्यार त्या जन्मा मूर्ख आशिल्लो ह्या जन्मा व्हडलो पंडीत जेवचो पुरो तेंची त्या जन्मा भारी ज्ञानी पंडीत जावन आशिल्लो हे अन्यक जन्म येताना मूर्ख जावन आसच्याकय पुरो तशी अन्यक कसं म्हळ्यार पळय विधी प्रकाराची या पुरे जाल्यार विधीन मुखारी युद्ध जावका म्हणलें खंडित जाता नाका म्हणलें खंडित जायना आमी जेव्हा पांडवान जेव युद्धा बाय सरल्यार विधीले नियमा प्रकार युद्ध जायना म्हण असल्यार जायना जत्त म्हण असल्यार खंडित जाता तशें जावन पळय दुर्योधन जेवो धृतराष्ट्र जेवो कसले त्यांनी आमी युद्धां तयार सचिवे म्हणलेल्या विशयान तुगेलें समालोचन केल्यार तूं आमगेले बला विशय तांगेले सांगू येता आमी जाय जाल्यार तितले बल ओट्टू केला म्हणलेल्या विशय तांकां कळल्यार जाल्लें कुरुदेशा प्रयाण करू बायसर तूं वस सर्व जना लागी हांव सांगिल्लें म्हणचे उलय सांग अनेक कसन्ने म्हणल्यार धृतराष्ट्राला एक सांगता तुवें कसलें म्हळ्यार पांडव तुगेले आशिर्वादान संतोषार जीवन करता रसच चेडूं आसतना तुवें तांकां अनुग्रह कोरून तांगे तुगेले आशिर्वादान तांकां राज्य मेळ्ळेलें राज्य सिंहासनार तुवें तांकां बसयलेलें आतां राज्य कळवून घेतला त्यांनी कष्ट ते कसं म्हळ्यार पळोवन सान आसतनाचे राज्य सिंहासनार बसयल तुवें आत्तां तांकां पळोवन आळसाय करची नाका कित्याक हांव कोरका म्हण सांगून उदासीन करचें नाका आनीक कसं म्हळ्यार आशी म्हणलेली ना जाल्यार आमकां दुराशी ना आमगेले म्हळ्यार आमकां मेळका म्हळ्यार आशेस दुराशी केल्ली म्हण जाल्यार त्या आशेक मिती ना आतां तुगेले पुत्रान आमगेले राज्य घेतलें सुख भक्त रसाचे आमगेले राज्याचे संपत्तान तांकां आनीक ताजी आशी सर न्ही आनीक जेवका म्हणून दिसता न्हय तशें जावन हे पुराय तांकां मना वरयसी आनी सांग चंद कोरून ಒಟ್ಟಾರಿ ಊಟ ಜಾವನು ಜೀವನ करल्यार चांग म्हूण सांग आनी कसं म्हळ्यार आमी दोग जनान युद्ध केल्यार आमगेले मध्येन तूं आमकां जायना ती शत्रूय प्रवेश करता तो गोतच न्हय कन्नडान सांगता पळय इब्बर जಗಳ ಮೂರನೇ ಮನೆಗೆ ಆದಾಯ म्हणून दोन जन लढाई करता असला तिन्नीच्या मध्ये रिगून तो तागेलो फायदो पळयता कळ्ळें तशी भीष्मा लागीं ह्या विशयी सांगता पळय भीष्मा अज्जा शंतनूल वंश बुडून वच्चा आशिल्लें तेन्ना तूं तें उद्धार केलेलें तशें पुरुश महापुरुश तुगेले पौत्र आमी पुरे कोण पांडव कौरव तांणी परस्पर प्रितीन जीवन कोरका जाल्यार कसल कोरका म्हणून म्हळेलें निर्धार तूं कोरका आनी ते कार्यरुपाकय तुवें हाडका म्हणून भीष्माले सांग मागीर विदुराले वचून सांगता तुवें कसलें म्हूण म्हळ्यार पळय युद्ध जेवचें नाका म्हणलेल्या विशयांत तुवें सलहे धृतराष्ट्रा दिवका म्हूण सांगून दुर्योधनाले वचून ताका सांत्वन कोरका आनी आमी कसं सांगली म्हूण सांगता हांव सांगला म्हूण सांगता गेले की युधिष्ठिरान सांगला दुर्योधना तूं द्रौपदी सभे तांडून अपमान केल्लेलें ते कोप ते दुख्ख पुरे आमी विसरताचे ते दुसूची तुमकां आमी संहार कोरयत आशिल्ले आमी आमगेले ज्ञाती बांधव तुमी दयचे तुमकां संहार करून नज्ज म्हूण म्हळेले खातीर आमकां जाल्लेलो अपमान पुराय आमी ताळून घेतिले ताजे नंतर मस्तबाद दिला तूं थंय आसतना अरण्या पेटयला नंतर थंय आमकां आमचीतल्या सुसोवणी आमी सैसून घेतले इतक म्हूण म्हळ्यार तुमी आमगेले ज्ञाती बांधवाची तुमकां आमी संहार करूं नज्ज म्हूण
आतां ही तशी आसूं का म्हण जाल्यार तूं आमगेलें राज्य आमकां सोडून दिवका. मागीर एक कसं म्हळ्यार तुम्ही केलेला अन्याय आम्ही विसरल्यांचे म्हण म्हणचे न्ही, आमी विसरच्या प्रयत्न करताचे म्हण म्हणचे. आमकां रायांक गेले वेशभूषणांनी काडून कृष्णाजीन दिवन रान्ना वच म्हूण पेटयले तुवें. तुगेले आज्ञे प्रकार दुशासन थंय अंतपुरा वचून द्रौपदी तांडून हाणें में तिणें थंय मेगेल अम्मा कुंती आशिल्ली तीन कितली सांगल्यार आयकना नाशी, तिका निर्लक्ष करून सभेत तांडून हाडलेलें न्हय. तेन्नाय आमी सयसिली ते म्हळ्यार करूंक आमी दीश मारच्या नज म्हूण सांगून जाल्यार वापास रान्ना वचका तुमी म्हूण म्हळ्यार आनी साध्य ना आमच्यान. आमकां न्यायारी मेळका जाल्यार आमगेलें राज्य आमकां मेळका. ते आमगेल आस्ती ताजे वेर आसूचे आशी तूं सोडका. परस्वता वयर कोणेय आशी दवरलेली जन कोणेय उद्धार जायनीची तशी. मागीर एक कसं न्ही म्हूण म्हळ्यार दुर्योधना आनी एक तुका आमी अवकाश दिताची. कसलें म्हळ्यार अविस्थल वरकस्थल माकंदी वारणावत आनी एक खंयचे तुगेले इच्छे प्रकार एक ग्राम आमकां 5 बब्बा मारपच्या 5 ग्राम पुणी दी. ताजे निमती पुणी आमी युद्ध राबोवन सोडताची जय तुवें म्हणून हांव निमगिला म्हणटा गेल्यार सांगता म्हूण म्हणटा. संजय चमकलो. धृतराष्ट्रा लेगीत पुराय सांगलें. सुर्वेद्वारापालकाले चमकलो आनी म्हणलें धृतराष्ट्राला वचून संजय येयला म्हूण सांग, तो न्हिदे दुखून उठयला बाय पळय, हांव येयला म्हूण सांग. मागीर म्हाका तागेलें उल्लुचें आस. ताणी यो म्हळ्यार हांव वचून तागेलें उलयतां. द्वारपालक वचून धृतराष्ट्रा लेगीत संजय येयला म्हणटना द्वारपालकाले सांगून पेटयता कोण धृतराष्ट्र. म्हाका तो संजय येयला तो उरलो का कसो सांगला म्हूण. हाका चेडूं तागेले चेडूं कसली बात जायना नाशी जावका म्हूण ताणें संजय पेटयले न्हय. संजय खंडीत संजय उरलो न्हू कोर न्हू पांडवांक वापस रान्ना पेटोवन भिक्षा करून जीवन करायचें म्हूण सांगिल्लें. चंदमना वचून तांणी वता दिसता खंयचे राज्य आमकां सोडता दिसता. आसो एक रगडी जाली न्हय म्हूण म्हणलेलें एक संतोशारी हांव आतां तागेलो उरलो का. ताका आपय ताणें भितर खंयचे वेळाक येबीत म्हणून गोत्तच न्हू ताका थंय ते राबला तो म्हूण म्हणटा. कडेरी संजय येयलो भितरी आनी कोरकाशिल्लें अभिवादनांनी केलें. मागीर युधिष्ठिरान तागेले विशयी निमगेलें पुराय सांगलें. तुगेले कुशलोपचार निमगिला म्हणून कळवें. कडेरी धृतराष्ट्र निमगिता युधिष्ठीर संतोशार आसनमे तागेले बोमडालांनी ओट्टू चंदायर आसनमे म्हूण कडेन संजय सांगता वय तो संतोशार आस जाल्यार तूं ताका पोडी दिल्लेलें तागेलें राज्य नेस पळय इंद्रप्रस्थ तें वापस ताका जाय म्हणून अपेक्षा करता. आनीक कसो म्हूण म्हळ्यार युधिष्ठिरू सांगता आसा सर्व धर्मापशी दया करून दाखोवचे होड धर्म म्हणटा आसा. आनी धनसंग्रह करच्या नज धर्मपालन श्रेष्ठ म्हूण सांगला. निष्प्रयोजक जावन आशिल्ल्या ऐहिक सूख भोगचे खातीर दुसऱ्याले द्रव्य अपेक्षा करूं नज म्हूण सांगला ताणें. आनी हांवें धर्मरायान सांगिल्लें आयकलो तांगेली परिस्थिती पळयलें म्हाका कळ्ळें कोणके एकलो सूत्रधार आसा आमकां पुराय गोंबेशी खेळोवच्याक ताणें लेखिल्लें तशें हांगा पुराय जेवचें म्हणून म्हाका कळ्ळां. युधिष्ठिराले संकश्ट पळयलें री तांगेली परिस्थिती पळयलें री म्हाका कळ्ळें आमी हांगा करचें कसलें ना. देवान लेखिल्लें तशीची दैव संकल्पाची पुराय जेवचें म्हणून. आनीक राया तुगेले पर जावन हांव वचून तांगेलें मन वलसाचें म्हूण लेखिल्लें जाल्यार तांगेली परिस्थिती तांणी उलयिल्लो नमुनो तुगेल्या पशी तूं खंयचे रितीर युद्ध नाका म्हणटा पळय तांणी युद्ध नाका म्हणून म्हणलां जाल्यार तांणी सांगिल्लें रीत आसा पळय ती धर्माक संमत जावन आशिल्लें. तूं तांकां येद्दे कुत्सीत कार्य करनी भयंकर जावन आशिल्लें हीन कार्य तूं केलां कळ्ळें. ताजे नंतरय तूं अखंड साम्राज्याक हांव एकाधिपती जावन आसता म्हूण लेखला री. पळय राया एक मनशान
सर्वजनान प्रशंसी कोरचे तशी जीवन कोरका जलरी ताणे वर्लेल जन आमगेल्या वरी सुकार सुका म्हणून अपेक्षा कोरका जलरी तू त्या करनी अनेक कसं म्हणारी पांडवांक तुवें तांक कसले कोर येता हांवें कोणच तांकां म्हणली कुनुका पळय दिवोडू अंगाचे पोरे कळचून भायर येतना तळतळी जावन येता वयवे तशी 13 वर्साचे ते 12 वर्स वनवास 1 वर्स अज्ञातवास कोरून पंच पांडवई भारी तेजस्वी जावन येयल्यांची तेमय 13 वर्ष पर्यंत त्यांनी भारी नमने व्रताचरणांनी केला न्हय म्हणटन भारी तेजस्वी जावन येयल्यांची तशी तांकां सलबाची जवळ सुलभस म्हूण तूं लेखचें नाका आनी धर्मा विशयी उलोवचें जाल्यार राया तूं येद्दोळटय तुका तूं परीक्षा करून घे परिशीलन करून घे आपणान कसलच कडेन काम केल्लें पांडवांक गेल पांडूल पुत्रांक पांडवांक मिगेल चोडूंशी हांव पळयल्ले तांगेल विशयांत हांव धर्मार चल्लावे हे पुरे आलोचन करी आतांची लोकांत पुराय जन तुका निंद करता रसाची तूं पांडवाल पुत्रांगेल विशयांत समना म्हणून येद्दोळू धर्मरायाले धर्मू तो केन्नाय चुकना आम्ही कोणे येवन राज्यभार कर तूं आम्ही तुगेल पक्ष राबताची युद्ध करी म्हणून सांगला रे तो करना म्हणून गोत्त आशिल्लें पुराय प्रजा वर्गांक 13 वर्सां विशयी न्हू मागीर धर्मराय येता तूं राज्य दिता तशें तांणी लेखिल्लें आतां देशांत तूं थंय आमगेले गुडाचार सांगतात न्हू पुराय जन तुका निंद करता रसच काय पांडव तांगेले एक सांगिल्ले प्रकार पणाच प्रकार प्रतिज्ञे प्रकार तांणी सर्व संपन्न करून येयले जलरी आमगेले राय कसो तांगेले राज्य आनी कितें ना म्हूण आनी केलो जन सांगताची तागेले पुत्र पळय दुर्योधन बारी दुश्ट नव्हतो तागेले निमती जावन वा पांडवांक दूर जावन दवर न्हू अखंड साम्राज्य मिगले जावका म्हूण सांगून नाश करतरच आमगेले राय म्हणून अपवाद घालतरसाची तशें असल काम तूं कर नुका पळय हीनप्रज्ञो दौष्कुलयो नृशंसो दीर्घवैरी क्षत्रविद्यास्वधीरः एवान् धर्मानापदः संश्रयेयुः हीनवीर्यो यश्च भवेदशिष्टः बुद्धी नतिलो नीचकुला जन्म आयिलो क्रूर मनीषो आनी मरणपर्यंत वैर दवोन आशिल्लो युद्ध विद्येंत कांय धैर्य नतिलो पराक्रम नतिलो शिष्टाचार नतिलो हांकां पुराय कितली कीस कडे आपत येता त्यांचे एकलो सत्कुल प्रसितो बलिष्ठ यशवंत विशेष कार्य करून तिपाविलो सुकारी असुकाशिलो जितेंद्रियो धर्मांत खंयची धर्म खंयचे धर्म म्हणून भारी विवेकपूर्वक मेग्गेल मटा कसल गौरव घेवका पडत त्यागल संपत पावन घेत म्हणून कार्य ते करता अनेक श्रेष्ठ मंत्री सची स्वयं बुद्धी असनो आपत्कालीन तो धर्म असल म्हणतो को गोत ना मैं तू कसं असल हस्ती कार्य करता मल्ल युद्ध करते मंत्री आसक्तेस विदुराले तो पुरेला हेळारे पोळ कामून गेलारी तू दुःशासन करणो शकुनी आणि सांगिल विषय ऐकत हस्ती जय जलारे हाडे आपले दिता पांडवांगेल विषयांत कितली जाळा रसच म्हणतो को गोत ना मैं जलारे एक युधिष्ठिर व्यू नका पांडवांक राज्य दिवचनाची म्हणून तू केलं करी नसल काम करे तरच अनेक विस्मरणा धर्मराया युद्धाची म्हणजे भीम म्हणून तांकां कळ्ळें रे नवे तशी विराटरायान आमकां युद्ध करूनच दमन करचें म्हणजे इतले वेळा कोण जावन आशिल्लो कोणेय आसनाशिल्ली तेदे नाम सांगता हांव युधिष्ठिराला आसतना कौरवां पुराय जनां नाश पळोवन घेतलो आशिल्लो राजवेरी पाकशाले हांवें पळोवन पळय जाल्यार म्हणून तुका आपण युधिष्ठिराला घालता युधिष्ठिर हांव व्हडली जट्टी जट्टीन गेलो काळ करता आशिल्लो पुराय पळय धर्मार चलता अशें पुराय सांगता कळ्ळें म्हाका म्हळ्यार तेंच काम दितात दुष्ट जनाल विशयांत उसको काणू का कोण म्हणटा कळना नशी हांव 1 वर्ष जागृतेर काडल्यार जल न्हय म्हूण म्हणटा कळ्ळें युधिष्ठिर अर्जुनाले निमगीता तूं कसं करता इतंगेल दैवानुग्रह चड पळयतना तूं श्रेष्ठ धनुर्धर्शी दिसता म्हूण कळटा पार्थाक तूं आतां विराटरायाले सशरीरान वचा जायना काम करता म्हूण म्हणटना तो दैवानुग्रह नानतील जाल्यार तांणी म्हळ्यार तुम्ही कितली सोदी तर आशिल्ली तुगेल पूतन कितली सोदी तर आशिल्ली
जलरी कोरची तसले कन्नी शक्ती अज्ञातवासा वेळारी विराट रायाला रमनेर आपल्याला विराट राया कळणी पांडव खंयची काम तशी रीती राबू का म्हण अबा, म्हण सांगेल सांगून वेरी न्हू. दैवानुग्रह तो आशिल्ली लेखता बहीण की मे कळवय. अर्जुना कसं करचे आता भीमाक कसं करचे म्हळ्यार ऊस कशील म्हाका भीमान कसं जन्मा सांगले तागेले पराक्रम येताना दाखयन अशें राबुतात जायना जाल्यार युधिष्ठिराला असताना तू असती अर्जुना कसं होड जत पळे अर्जुन कसं काम करीत मनुष्य हंगा म्हणतर तागेले कर्मा फलान दिना वृद्धी समुद्र पर्वतांतून उदका जलाशयापुरे समुद्राची रायो म्हणून पांडव पांचजने वृद्धीच्या तरसची संवर्धना तरसची तशी त्या म्हणारे मृगांतो गेले निर्देशना प्रकार गरुड हा प्रकार म्हणताना पक्ष असली नंतर श्रेष्ठ म्हणून म्हणताचे युद्ध कोरच्याक पांडव अर्जुन तू सर्वश्रेष्ठ करतलो राया तू मस्त चुकी केला कोणा काही मिळणार पुत्र प्रेमी म्हणताना पुत्र प्रेमी म्हणजे पुत्र मोही जगत कोणी ना म्हणे इंद्रलोकार परमात्मा एक शाप होता बुद्धेस विवेचनस मित्र सत्तुका मंत्री सची जलरे तू ते सांगील म्हणे की दुर्योधन दुःशासन आले श्रेष्ठ गुरुत्व धनुष्य म्हणचे तुका आता बट्टा अंगुलीत राणगलेल ते तू कसं लेव करू नका आमची पिशी पुढे मस्त राई जाऊन गेले वेश घालून चमकलो म्हणजे राई म्हणणे अंगल निघाल घेतात जीवन जाऊन गेला हाता बट्टा केत नाही मेहंदी एक जीवन कान कलर निघालतात गेलो म्हणून कळलेलं आनम्मा ताका त्याग करतात शिवाय तागेल वयची मोहन असनाची पुत्र वाईट म्हणून कोणी पुत्र मोहन तो नाम जाऊन गेला म्हणून मी गेले नाम जाऊन सांगले तू पुत्र मोहन तो असेल पूर कसं म्हणतो म्हणून सम आलोचन करी अंतपुरा स्त्री आलोचन करी दुष्ट चतुष्ट या बाहेर दुर्योधन दुःशासन करून शकुनी अंगेला विदुर तुला पुढे ताने सलहे दिवचे शिले वै बे रायाले जाऊन परिवाराक रायाक रायाले दरल्यांक विदुराला गेलोट सुचे मंत्री की इत्यादिक अंतपुरा स्त्रियांक समित आव एक पुरुषस्य पुरो मिगेल राज्य एद्दोळ तू काही शिलो कसल जाऊन शिलो तू कसं करतशील म्हणून राय खंडित तुम्ही निमगिला बरी माका निमगितल वेगळा प्रयाण करून माक मस्त आयास गेला जायना कामाचो सैरंद्री म्हणून मिगेल नाम तो नमस्कार करताव आणि मक विश्राम करता पायी परिचारिक द्रौपदी सैरंद्री सभेंत असतात ना त्या ओरिजिनल द्राक युधिष्ठिरान कसं सांगले म्हणून सांगता म्हणता आणि इथले पुरे सांगताना धृतराष्ट्र द्वारपालक आपयता द्वारपालक विदुराक आत्ताच्या मेळू सांगला म्हणून द्रौपदी तंगेले वचन तो द्वारपालक सांगता धृतराष्ट्रान तो आपयला राहिलो सांगून त्यावेळा त्यांनी कसं सांगता धृतराष्ट्राला म्हणले आम्ही काहीची दिसाक पळय आज सांगेल सर्व परमात्माला सांगेल करता काही न माझ्या मनसेंद्रिय स्वभावात करो समर्पयामी श्रीहरी पांडवांग गेले संधाना पेटैल युधिष्ठिरानं कसं सांगला तो मक्काचे हांव कसं केला तांकां म्हणलेलो विषय मान तुलयला युधिष्ठिरान कसं सांगला म्हणलेलं पायी कौरव सभेन तू सांगता कही तो तशी तागेल संदेश कसं म्हणून गोतना जाल्यार आव निजावन संजयाक इतली रात्री ताणेताना आपयील कसं म्हळ्यार युधिष्ठिरान कसं सांगला म्हण आयकुचाक आतां ताण तें एक सोणू तांगेल बलाबल न्ही सांगू न्हू तांकां तू एदुरू घालून घेवचें जे म्हणलें रितीर उल्लोन चमकला तो आतां म्हाका भंय तरस कसं सांगून पेटयला युधिष्ठिरान म्हण तशें म्हाका न्हीद येना विदुरा तुका धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरे हाजे सूक्ष्म स्वरूप तुका गोतच न्हय आत्ताच वेळाक हांव कसं केलां आमकां श्रेयसू मिगेल चेडवांक पांडवाल निमती भयना त्या सांगता इताका म्हळ्यार संजयू भाईचे सभेन तूं युधिष्ठिराल संदेश कसं सांगता म्हळ्यार एक चिंत म्हाका मिगेल मनाचे शांतीची वायट जावन गेला म्हण तेदना सांगता काय विदुरू धृतराष्ट्रा पळय न्हीद येना म्हण जाल्यार कारणच काय
विदुर सांगता पळय अभियुक्तं बलवता दुर्बलं हीन साधनं हृतस्वं कामिनं चोरम आविशंती प्रजागराः कच्चिदेतैः महादोषैः न सृष्टोसी नराधिपा. हे रया नराधिपा रया कोणकोणा ನೀದೇನ ಗೊತ್ತಸ್ವೆ ಬಲಿಷ್ಠ್ಯಕ್ಕಳು ಆಮ್ಕ ಎದುರಿಸುಚ್ಚ ಎತ್ತ म्हण कळताना आणि कोण मस्त दुर्बलू तक्का एकू बलिष्ठ शिल्पाई मेगला युद्ध येत म्हणू जतना निधेना दुर्बल म्हळ्यार काही ना मेगलागी कसल कोरच्या म्हळ्यार चिंतेरी कसले सहायना संपतुना म्हणलेलेक चिंतेरी निधेना कोण हिरळ ऐश्वर्य शिले ते कळून घेत पळय तक निधेना कोण कामुक पुरुषस पळय खंयचे एक स्त्रील बेर ताका मन येयले ती कनबई सुका म्हण ताका दिसले तसल्याक निधेना. आनी चोर आत पुरुजना निदोच वेळार हांव जागृत आसून खंय वचून खामचे कोणाला काडचे म्हूण म्हणलेले रितीरी तो निधना. तू कसलो दोश आसवे तू बिंगडाल स्वता वैरी आश दवर न्हू न्हिदपणा म्हणू तो पंजतर आसवे तुका धृतराष्ट्राक उतर दिवचे तोंड आसवे तो न्हू तो बसत कई जाल्यार गुंडान सांगता कई पळय विदुरा तुगेलो ಸ್ವಲ್ಪ उतर म्हाका निमगूचो आसा कित्याक म्हळ्यार आमगेलो वंशांत तुगेलो इतलो प्राज्ञ कोणेय ना म्हूण सांगून म्हाका दिसता तुगे लागीं निमगूका म्हूण कळ्ळें. पळय धृतराष्ट्र खंयच्यो नमुन्याची गोतस्वे ಕೆಲವು जन आसाची तांकां हरिकथा आयकूंका म्हूण आश आसता. हरिकथा ऐकून 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 तांणी समजवची ना हरिकथा ऐकूची मात्र तांणी बारे आसक्ती ऐकताची खंय हरिकथ जाल्यार थंय वताची कितली वर्ष कितली प्रवचन ऐकला रे तांगेले नडे नुडीन तो कसले बदला म्हण जायना म्हण जाल्यार तांणी कसलं ऐकून कसं प्रयत्न वच्चे अयो तो कितलं ऐकून येता म्हणून होगळ सुचाक मात्र तो कितलं ऐकून येयला कसल सकड सांगला त्या आमाई मेगेल जिवनान तू आचरणे हाडका त्या प्रयना तत्वोपदेश मेळटा पळय त्या हरिकथेन तू तांतुली एकय कार्यरूप येना. ಕೆಲವು ಜನ ಟೈಮ್ ಪಾಸ್ ಹಾಕತ್ತಿರ वताची ಕೆಲವು ಜನ पुरेजन वताची म्हण आम्ही वचनांतले कसले लेखताची म्हण म्हळेल कतिर वताची ಕೆಲವು ಜನ ना वच्चूक ताणी यो म्हण सांगला म्हण म्हणलेल कतिर वताची जाल्यार सांगेल तशी ऐकूच्याक वची जन जो ऐकून तशी चलची जन 100 त्याकलो म्हूण येत तशी मागीर एक हे सांगतना एक काणी उडगस येता चोद्दास मामान सांगेल काणी एक डॉक्टर शिलकय तागेले पुतूय डॉक्टरची ते एक त्या गांवांत एक भारी व्हड सावकार त्या डॉक्टरान सकाळी वचून ताका पळोवन ताका एक इंजेक्शन आनी दिवन येवचें कय हे डॉक्टरान वचून तागेले पळोवन ताका उरलो न्हू सकाळ आयल्यार ते श्रीमंता बारी समाधान नित्य हाका एक फीज मेळटा जेल्वे एक पण त्या डॉक्टराक एक तीर्थयात्रे वचूका म्हूण दिसता पुराय जनबाई सरल्यांची बायल मस्त वताय करता पुतो कशी डॉक्टर जावन आयला पळय पुतले सांगता पळय ते एक घर कडेन नित्य वचून येवचें आस ताका एक बले विचार एक इंजेक्शन दिवचें आसा पळय हांगास इंजेक्शन इतली युनिट दिवन यो नित्याची तितले ताका पळोवचें इंजेक्शन दिवचें कसलें ना म्हूण सांगचें येवचें इतलें काम केल्यार पुरो दिसा एक 500 रुपया मेळटा. हो पूत चमकल के बद तो श्रीमंत भारी घटीमुट्ट आस हे डॉक्टरान नुतळची ताका 3 इंजेक्शन ग्लुकोज इंजेक्शन दिवचें आनी येवचें कळ्ळें. हे पुताक कळ्ळें तो हरिकथांनी आयकत आशिल्ली पूत अयो मेगेलो अन्याय करतना मे म्हूण सांगून तूं सौख्य आसा तुका पांय दुखोन येवका म्हूण ना सौख्य जाला तूं म्हूण सांगून येता खंय हांगा डॉक्टरान येतना तो श्रीमंत बारी घटमुट्ट जावन चमकून न्हेस्त सांगता की तुगेले पुतान म्हाका पुर्ती टेस्ट करून हांव सौख्यस म्हूण म्हणलें कसलें बगताक एकता इंजेक्शनाच्या गतीन ना म्हूण म्हणलें डॉक्टर तुका मस्त थँक्स तूं कितलें वर्स दुखून म्हाका इंजेक्शन दिवन जाग्रतेर पळयलें देखून आतां पळय घटमुट्ट जाल्लो म्हूण डॉक्टरान घर कडूच्यान पुता सवली की तुका बुद्धी आसवे तुका कितलें वर्स दुखून दिसा 500 रुपये ते दोड्डवट करून तूं कशी काय येयलें तुका शिकोवन डॉक्टर करून कसं प्रयोजन जाल्लें अशी तशी म्हूण सांगून तशी केन्नाय केळू उदू पुराण एक उदू गाळा म्हणटा पळय तशें हांगा धृतराष्ट्र तसलो
ताका ऐकू का विदुरान सांगिल पुरे जाल्यार विदुरान सांगिल खंयचे तो आचराणे हाणा जाल्यार रे विदुरा गोत्तस आब सांगिल कसले यो आयकना कन्नान ऐकूचे मात्र ऐकना म्हळ्यार तशें न्ही मनावर ना कन्नान ऐकूचे मात्र ह्या कानान ऐकता त्या कानान सोडता अक्का रात्र न्हीद पडना म्हणलें तर आमी पुरे सांगून बसपा जावो मेगेल कर्तव्य तें रायान तो कर्तव्यनिश्ठ न्हय तो सांगले राय तो मेगेलो ताणें म्हाका आपोवन धर्मबोधन दी कसल करका म्हूण सांग म्हणटना तागेले मंत्री जावन हांव कोरका जाल्यार कर्तव्य वो आयकता करता की ना की ताका सोडलेलें म्हाका कितें हांव सांगका वयन न्हय ताणें सांगिल्लें बरी म्हणून जायत तुका सांगता राया म्हणटा सांगता रस पळय युधिष्ठिरो तिनी लोकां अधिपती जेवच्या अर्ह जावन नाशिल्लो खाली भूलोकात न्हय तितले मान नाही तू सांगील तशी ऐकतलो मनीस तो तुगे आज्ञाधारक तसल्या तू रान्ना पेटईल सुरवेची चुकी तू धर्मात्मवय सकल धर्म गोतस तुका धर्म रहस्य गोतस जाल्यार तुका दोळ ना पळय तशी राजसिंहासनान तू बसच्या तू अर्ह नाही जथ्यंदू न्हू तू जन्मायतना दोळ नतिले कसले एक अंग मून असले ताणें राजसिंहासनार बसच्या ना म्हणस तू बैस न्ही तुगे धाकलो भाव पांडू राय जालो पांडवल नंतर मालगड कोण तुमगेले 2 जनांना तुलचेरडू मध्ये मालगड युधिष्ठिर न्हय युधिष्ठिरान जाल्ल्या नंतर न्हू तुगेल मालगड पूत जाल्लो निजाम तसल्यार राज्य कोणा मेळका मालगड चेल्ला न्हय धर्मार ते राज्य युधिष्ठिराक मेळका आशिल्लें जाल्यार युधिष्ठिर राज्य भार करता ताका राज्य सिंहासन दिवका म्हळ्यार ताका सान दुखून तुगेल चेडवान तूं हे सकट कितले बाद दिल्ले कळ्ळें वर्णा व्हरता तांकां लासून घालचे उपाय तुगेल न्हू तो तांकां थंय पेटोवचें तुगेले पुत्तान आनी शकुनीन सांगलें कुडलें तांकां थंय पेटोवचें रगा घर लाक्षाग्रह करचें तांतू लासूचें तूं जायत म्हणलेलें वयन न्हय म्हणटन तुका कितले मत्सर सुका तें चेडवाल वैरी आनी दुर्योधनू शकुनी कर्ण दुशासन हांनी सांगिल्ली तशी आयकल न्हू तूं आनी आजी मिगल चेडवां चांग जाता कशी म्हूण तूं कशी आलोचना करता तें ताका चांग जाता म्हणून खंयची एक जाली रुखाचे गेल्लो वोव न्हू गंधर्वक जावका म्हूण लेखलें जाता तूं वायट बीज बितपिल्लें रे वायट फल येवची न्हू ताका तशी आनीक कसो म्हळ्यार धर्मराय कसलो तागे तो भारी दयेचो तो शांत तागेलो तूं धर्मस सत्यस पराक्रमस मात्र न्ही मालगड्यां पुरे मर्यादीत तो तुमगेले पुरे मालगड्याल वयर ताका पूज्य भावन आस हे पुरे सद्गुण धर्मरायाल तो आशिल्लो देखून तो तूं कसले कश्ट दिले रे सैसून घेतला ताणें मागीर विदुर सांगता एक ज्ञानी मनीस म्हळ्यार कशें सुका म्हळ्यार पळय कसल काम करका हांवें म्हणलें ताका गोत्त सुका दुःख कष्ट सुख कसं आयल्यार समान जावन घेवची शक्ती सुका खंयचे वेळाक धर्म सोणा म्हळें तसल स्थिर बुद्धी सुका हे गुण खंयचे मनशाला तस तो मनीस केन्नाय धर्मा दुखून च्यूत जायना तोची ज्ञानी म्हणून घेता मागीर कोण निषेवते प्रशस्तानी निंदितानी न सेवते अनास्तिक श्रद्धान एतत् पंडित लक्षणम कोण सत्कर्म करता की दुष्कार्य करनाशी दुष्कार्या दुखून दूर असता की कोण नास्तिक नाही अशी देवाल वयर मस्त विश्वास दवरता की कोण देवाल वयर मस्त श्रद्धे दवरता की तोची पंडिता लक्षण ते कसं न्ही अनिंदित कामांत आसक्ती निंदित कामांत निरासक्ती आस्तिक्य आनी श्रद्धाळू कळ्ळें श्रद्धे हे पंडितांगे लक्षण अन्य कसं म्हळ्यार आस्तिक्य म्हळ्यार कसलें म्हणून आनी श्रद्धे म्हळ्यार कसलें आस्तिक्य म्हळ्यार देवस म्हूण नमगुचे देवस सर्व देवाल निर्णयावरी जाता म्हूण नमगुचेचे आस्तिक्य आनी देवा पावका जाल्यार कसल कोरका म्हणून वेदांत सांगला पळय त्या रितीर चलचे ताका श्रद्धे म्हूण म्हणचे मागीर सांगता क्रोधू हर्षू दर्पू दुसऱ्यांक दर्प म्हळ्यार दुसऱ्यांक अपमान करचे लज्जे उद्धटतना आवची भारी श्रेष्ठ म्हणून कोणाल मनांत आसता पळय तो अधम म्हणून घेता कोणाल मनांत हे पुरे ना पळय तो पंडित म्हणून घेता यस्य कृत्यम न जानन्ति मंत्रम वा मंत्रितं परे कृतमेवास्य जानन्ति स वै पंडित उच्यते कोण कसले एक कार्य उद्देश करता की तशीची त्या कार्य साधने खातीर कसल कोरका म्हणून आलोचना करून घेता की आनी ते कार्य करतना कोणाकय कळना अशी चंद्रितीर करून जाल्ली नंतरची कार्य चंदायर जाल्ली म्हणून विंगड जनान होगळ सुद्धा तशी चलता की तोची पंडितो म्हूण
क्षिप्रं विजानाति चिरं शृणोति विज्ञाय चार्थं भजते न कामान् नासंप्रष्ट्यो व्यपुयुङ्क्ते परार्थे तत्प्रज्ञानं प्रथमं पंडितस्य. एक पंडित ज्ञानी म्हणलो भारी बग्गी विषय ग्रहण करता विंगड जनान कसं सांगलं रे मध्ये तोंड घालना सहने ऐकता पुरे विषय समाची अर्थ कोण घेतल्यानंतर कसल कोर का आपण त्या साधन तो करता खंचके एक काम करताना अयो या बहुलायास म्हळे रे भारी कष्टाचे म्हणून सांगून सोणा ते कार्य कर का ते कार्य करला तांतो साधक कसले बाधक कसले संपूर्ण विमर्शन करता मागीर कार्य करता विंगडाल व्यवहारांतो म्हळे विंगडाल विषयांतो अनगत्य मातिगालो वचना तसल्यांक मात्र पंडित म्हण म्हणटाचे म्हण आणि चंग चंग काम करतात त्यांनी तांकां त्या कामा निमती आनंद मेळटा कोणेय तांगेल विशयांत अप्रिय जावन सुचे उत्तर उलयला रे तांकां कोप मत्सर कसले येना कळवा हें पुरे दोश तांगेलांतू ना अनेक कसं म्हळ्यार प्रवृत्त वाक्चित्र कथा ऊहमान प्रतिभानमान आशु ग्रंथस्य वक्ता च य सपंडित उच्यते. कोण प्रवृत्त वाक्चित्र कथा निरर्गळ उल्लयितकी ऊहामान प्रतिभावनमान म्हळ्यार मनोरंजक जावन सुचे पुराणा काणयेनी म्हळ्यार पुराणा काणयेनी मनोरंजक जावन सांगतकी मना वच्ची तशी सांगतकी तर्कविद्येंतू निपुण जावनस की भारी प्रत्युत्पन्नमती म्हूण म्हणला हांगा ऊहामान प्रतिभानमान म्हळ्यार प्रत्युत्पन्नमती म्हळ्यार ते वेळाक कसल उत्तर सांगल्यार चांग म्हणून कुडले ग्रहण करून सांगतकी आणि आशु ग्रंथस्य वक्ताच यह स पंडित उच्यते. खंचकी ग्रंथांत आशिल्ले विंगड विंगड श्लोक पुरे उदाहरण दिवन व्याख्यान करू समर्थस की तो पंडित म्हणून घेता. श्रुतम प्रज्ञानुगम यसे प्रज्ञा चैव श्रुतानुगा म्हळ्यार एकलो शास्त्र अभ्यास करून ते शास्त्राभ्यास केल्लेलांतू खंयचे रितीर हांव चोलका म्हणून आलोचना करून चलतकी कोण श्रुती वेद प्रमाणाक अनुसार जावन चलतकी कोण भिन्न भिन्न अर्थ येवचे उत्तर उरलयना की म्हळ्यार एक घडी एक सांगचे एक घडी एक सांगचे त्या प्रकारे करना की तो पंडित. आतां हे दोन पंडितार लक्षण सांगिलो आतां मूर्ख जनाल लक्षण सांगता. श्रुतीशास्त्रा अध्ययन करूना भारी गर्भ तो दरिद्र म्हळ्यार दरिद्र जाल्यार कसले प्रयत्न करना जाल्यार महत्तर आकांक्षस हें जावका तें जावका म्हणून तो मूर्ख म्हणून घेता. आनी तागेले शत्रू म्हणलेले जनांक जेवो तागेले बंधू बांधवांगेले शत्रू जावन आशिल्ल्याक तांकां तांणी सांगिल्लें काम करता ताजे निमती म्हाका कसले वायट जत्वे म्हणून आलोचना करना. तागेले मस्त स्नेहितांक अन्यकल्यान सांगली म्हणून द्रोह करता तर तांकां मूर्ख मूढ म्हणून म्हणटाचे. आनी खंयचे विशय अपेक्षा करूं नज म्हणटात ते अपेक्षा आसता ताका. खंयचे विशय अपेक्षा कोरका म्हण आसता पळय ते अपेक्षा आसना. जय जाल्यार अशी सांगीत ऐहिक विशयांत मस्त अपेक्षा पारमार्थीक विशयांत अपेक्षा ना. आनी बलिश्ट जावन आशिल्ले कोणें द्वेश करूं नज म्हणस तांकां मूर्ख म्हणून म्हणटाचे. ताका पळयलें रेकलें जायना तागेले स्नेह जाय म्हणून लेखचे बद तागेले स्नेहीत कोण आसा तांकां दूर करचे आनी पुरे मूर्ख म्हणून घेताचे. कसलें एक काम करतना पंडिता लक्षण सांगतना सांगला न्हय काम करून जतरी ताणें तें काम केलां म्हणून विंगड जनान होगळ चुका तो पंडीत म्हणून हें तशें न्ही हांव अशें करता हांव तशें करता म्हणून सारवून सारवून सांगचें. आनी प्रति एकल्याल वैरी संदेह खंयचे एक काम आज कोरका आशिल्लें वर्स नंतर करचें हाका पुरे मूर्ख म्हणून म्हणटाचे. पितृश्राद्ध करना नातिलो देवयज्ञ करना नातिलो मित्रयज्ञ म्हळ्यार नरयज्ञ न्ही करना नातिलो जेव्हा अशी सांगू येता पंचमहायज्ञ कोण करना तो मूर्ख. अनाहुतः प्रविशति अपृष्टो बहुभाषते अविश्वस्ते विश्वसिती मुडचिता नराधमः पळय कोणें आव्हान दिना नातले तांगेले घर कडेन वचनाज म्हणटाचे. यो मूर्ख जावन आशिल्लो आव्हान ना नातला रे वता. कोणें
तुगेलो अभिप्राय कसले म्हूण निमगिना नातला रे पळय हांव सांगता अशी करायची तशी करायची म्हणून अभिप्राय दिवच्या वता कोण विश्वास दवरच्या अनर्ह की तागेले वयर भारी विश्वास दवरता तशें हो मूर्ख न्हू जाल्लो आपणाला तो 1000 दोष असला रे विंगडाल दोष आपणाला दोष कसा म्हणू पडिना आपल्यान समजवची कशी म्हणू पडिना विंगडाल दोष सांगता रस्ता तो बाई मूर्ख म्हणून घेता आनी कसलें म्हळ्यार बंधू मित्रांक तगेल घर कडेन आवसू बापूसू बंधू मित्र सेवक बायल चेडूं पुराय आसच्या पुरोच कसं की गोळ नाळलेलंतू तांणी कसं की रांदपानी करून दवरतात जाल्यार विंगड जेन्ना खावचें आसकी ना की म्हूण पळयना नशी एकलो बैसून गट्टी जेवण करून उठान वतकी पुराय जना दिवची वस्त्रा पाशी चांग वस्त्र धारण करून वतकी तो क्रूरी मूढ मूर्ख म्हणून घेता आनी कसलें म्हूण म्हणल्यार पापा विशयी सांगता तो एक जीवन कोरका जाल्यार द्रवी जेवका बाई जाल्यार द्रव्य संपादन करूंक कोण पाप कार्य करता की त्या पाप कार्या निमती धन संपादन करता त्या धन संपादनेन तो ते संपादन केलेल्या धनान कितले की जन जीवन करूं पुरोची जाल्यार ते पल कोण अनुभोग करता तांकां पाप लागना पाप केलेलं कोणें करत रावना न्हय ताका मेळटा म्हणून सांगता रस मागीर ही विदुर नीती काय एक 10-15 दीस विदुर नीती सांगू येता लायकस सांग्या जल तितले ऐकूचे मना वतले कितले की आमकां जिवना उपयोग जावचे विशय आसा विदुर नीतींत फाय देखून आमी विदुर नीतीचे विशय पळोवया आजी सांगेल सर्व परमात्माले गुरूंक गेले चरणार विंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृति ही स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।